सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। प्रत्येक स्त्री आपल्या कुळाच्या प्रमाणे तिला जसा वेळ मिळेल तसं ती आपल्या आई भवानीची सेवा करत असते। आणि सांसारिक अडचणी, सांसारिक जबाबदाऱ्या इतक्या असतात की खूप इच्छा असूनही आपण सगळ्या सेवा करू शकत नाही। मग काही महिलांची मजबुरी असते, कोणाचं लहान बाळ आहे किंवा घरात सेवा चालत नाही किंवा 12 तास किंवा बाहेर जॉबला जातात, नोकरीला जातात। मग अशा वेळेस तुम्ही सेवा कधी करायची? तर तुम्हाला माहिती आहे का, सिद्धकुंजिका स्तोत्र ज्याला यशाची गुरुकिल्ली मानली गेली आहे, तुमचं आयुष्य यशस्वी व्हावं म्हणून ती गुरुकिल्ली मानली गेली आहे। त्याचं पठण करून तुम्ही दुर्गा पाठाचं फळ मिळवू शकता। म्हणजेच काय, प्रत्येक स्त्रीला वाटत असते की ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना मला 14 पाठ करायचे आहेत, मला 28 पाठ करायचे आहेत, 9 पाठ करायचे आहेत। पण सांसारिक अडचणी, सांसारिक जबाबदारी इतक्या असतात की आपली इच्छा असून पण आपल्याकडून सेवा होत नाही। मग अशा वेळेस असं काय केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळणार आहे, त्याचबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। सगळ्यात आधी सिद्धकुंजिका स्तोत्र हे इतकं प्रभावी, इतकं दिव्य आणि इतकं सुंदर स्तोत्र आहे, ज्याचं जर तुम्ही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये पठण केलं व्यवस्थितपणे तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळणार आहे। होय, ते कसं बघा, जे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे हे साक्षात भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलं आहे की जे कोणी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करेल त्याला किलक स्तोत्र, रात्री सूक्त, अर्गला स्तोत्र आणि श्रीसूक्त याचं पठण करायची गरज पडणार नाही। म्हणजेच काय, जो सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करतो त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं। असं असतं हे दिव्य आणि प्रभावी सिद्धकुंजिकाचं स्तोत्र जे तुम्हाला पठण करायचंय। मग आता काही कारणांनी, आता समजा बऱ्याच ताई मी एकच पाठ करणार आहे, तर एक पाठ कसा करावा किंवा 5 पाठ कसं करायचे, 7 पाठ कसं करायचे, काही ना काही अडचणीमुळे आपण ह्या गोष्टी करू शकत नाही। पण जर तुम्ही रोज 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर नक्कीच तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण केल्याचं फळ मिळणार आहे। आता ते कसं करायचं बघा, अर्थात जिला मासिक धर्म आला आहे त्या या तुम्ही सेवा करू शकत नाही, पण तुम्ही नक्की श्रवण करू शकता। या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कधीही तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात किंवा दिसला, तुम्हाला एक जिज्ञासा किंवा एक एक्साइटमेंट निर्माण झाली की नाही मला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे, मग तुम्ही करू शकता। खरं तर हे तुम्ही कुठल्याही मनात करू शकता, पण जर तुम्ही नवरात्रीत केलं तर खूप जास्त पटीने तुम्हाला फायदा मिळतो। कारण या नवरात्रीमध्ये देवीची शक्ती तत्व खूप जास्त प्रमाणात या पृथ्वीवर जागृत झालेलं असतं आणि ते शक्ती तत्व या सात्विक लहरी आपल्यापर्यंत यावा याच्यासाठी आपल्याला आई भवानीची जास्तीत जास्त होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची असते। आता पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे, मग तुमचा पहिला दिवस तो आजचा असू दे किंवा तुमचा मासिक धर्म झाल्यानंतरचा असू दे, तुम्हाला त्या दिवशी संकल्प करायचा आणि तुमच्या मनातली इच्छा, तुमचा संकल्प बोलायचा आहे। मग बघा, संकल्प करावा की आई भवानी मी या कारणांसाठी सेवा करणार आहे। आता याचं सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्ही नित्यनियमाने संकल्पयुक्त पाठ केलं तर कर्जमुक्ती आहे, आर्थिक अडचणी आहे किंवा एखादा हितशत्रू आहे त्यातून पण तुम्हाला मुक्ती मिळणार आहे, मार्ग मिळणार आहे। आता घरात बसून पाठ केल्याने काही लगेच तुमची कर्जमुक्ती होणार नाही, पण होय, जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तर त्या कष्टाला परमेश्वराची सुद्धा साथ असणं तेवढंच महत्त्वाचं असतं। आणि त्याच्याचमुळे आपल्याला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सिद्धकुंजिकाचं स्तोत्राचं पठण करायचं आहे। साधकाने, म्हणजे ज्याला हे पाठण करायचं आहे त्याने पहिल्या दिवशी संकल्प करावा, आई भवानीकडे तुम्ही जिथे घटस्थापना करणार असेल, जिथे तुम्ही मंगल कलश स्थापन केलेली आहे किंवा जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार असेल, तिथं तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार असेल, तिथे तुम्हाला बसून संकल्प करायचा आहे। आई भवानीला प्रार्थना करायची की माझ्या मनातल्या या इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची। सेवेचा नियम, अर्थात जर तुम्ही आता समजा 11 दिवसांचा सेवेचा संकल्प केला असेल, एखाद्या दिवस स्किप झाला, काहीतरी अडचण आली तर ठीक आहे, शक्य नाही आपल्याकडे 1-2 दिवस शक्य नाही झालं तर मग नवरात्रीनंतर 1-2 दिवस जरी ती वाढली, 1-2 दिवस वाढले तरी चालेल। पण समजा जर कोणी 5व्या माळेला हा व्हिडिओ पाहिला, मग त्यानंतरचे 11 दिवस तुम्ही सेवा करू शकता। 11 दिवसाच्या बाबतीत कडकडीत ब्रह्मचर्य पालन करायचे। नवरात्रीच्या काळामध्ये अर्थात तर आपण साडी घालणार आहोत, साडी घालून सेवा करावा, नाही तर पंजाबी ड्रेस, व्यवस्थित कपडे घालावे, ओढणी डोक्यावर असावी, हातात बांगड्या असाव्या, टिकली कुंकू असावं आणि सौभाग्य स्त्रीने अलंकार तिचे परिधान करावे आणि मग तुम्ही सेवा करू शकता या पद्धतीने। अगदी साडी शक्य नाही झाली तरी तुम्ही ड्रेस घाला, पण तो जर व्यवस्थित, म्हणजे त्याला ओढणी वगैरे असावी, या पद्धतीने। काळं घालायचं नाहीये आणि ब्रह्मचर्याचा विचारही करायचा नाही।
ही सेवा करत असताना ठीक आहे, आता हे सगळं करून झालं की सेवेला सुरुवात करायचं. बघा सिद्धकुंजिक स्तोत्र ज्या पठण करतात त्यांना माहिती की आपण जेव्हा सिद्धकुंजिक स्तोत्राचं पठण करतो ना, आपल्यात एक वेगळी शक्ती जागृत होते. बघा जेव्हा आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असतो, आता पारायण करणं, सिद्धकुंजिक स्तोत्र पठण करणं मनातल्या मनात अजिबात करायचं नाही. नुसतं ओळीवर बोट नाही ठेवायचं आहे, तुम्हाला तुमचा आवाज येईल या पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे. पण आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं पण करायचं नाही आणि मनातल्या मनात पण खूप जास्त म्हणजे मनातल्या मनात पण वाचायचं नाही. तुमचा आवाज तुम्हाला येईल या पद्धतीने तुम्हाला सिद्धकुंजिक स्तोत्र दुर्गा सप्तशती पाठ करायचं असतं. आता सिद्धकुंजिक स्तोत्र पठण करायचं 11 वेळा. किती वेळा? 11 वेळा पठण करायचं. जेव्हाही आपण पठण करतो ना, आपल्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, आपल्यात एक शक्ती जागृत होते की सेवा म्हणजे सेवा कोणीही करू शकतं. स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतं. तुमच्या अडचणींसाठी तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता. पण ही सेवा इतकी प्रभावी आहे, इतकी सुंदर आहे ना, आता ज्यांना आता एकदा आधी असं होतं की ताई संस्कृतमध्ये आहे, आम्हाला जमेल की नाही वाचायला, तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता. बघा श्रवण करू शकता. अगदीच नवीन आहे बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सिद्धकुंजिक स्तोत्र. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही त्यांनी काय करावं, तर त्यांनी गुगलला सर्च करावं किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. गुगलला सर्च करून PDF डाउनलोड करू शकता किंवा मोबाईलवरून वाचा, नाहीतर यूट्यूबला लावून द्या. बऱ्याच लोकांचं असं असतं की यूट्यूबला लावून देतो आणि ओळीवरून बोट ठेवतो. याने ही सेवा नाही घडत. तुम्ही जेव्हा उच्चार करता, तुमच्या मुखातून ते मंत्र स्तोत्र निघतं, तेव्हा आपल्यातही सकारात्मकता येते आणि जे काही निगेटिव्ह वाईब आहेत त्या कमी होतात आणि वातावरण सकारात्मक तयार होते. म्हणून पठण आणि एखादा शब्द जर चुकला तर आई भवानी काही तुम्हाला शिक्षा देणार नाहीये. आणि सिद्धकुंजिक स्तोत्र म्हटलं तर खूप सुंदर सेवा आहे. म्हणजे आई भवानीच्या सगळ्याच सेवा छान आहेत. कुंकू अर्चन आलं, दुर्गा सप्तशती पारायण आलं, त्याचबरोबर सिद्धकुंजिक स्तोत्र. जर जेवढे जमेल तेवढं तुम्ही करा. पण अगदी दुर्गा सप्तशती नाही शक्य झालं तर सिद्धकुंजिक स्तोत्राचं पठण करू शकता. आणि बघा ज्यांना हे दोन्ही जमत असेल तर त्यांनी दोन्ही करा. आणि जर हे दोन्ही कोणी करत असेल तर त्यांचं सोनाहून पिवळंच. तुमचं दुर्गा सप्तशती पण होत आहे आणि तुमचं सिद्धकुंजिक पण स्तोत्र होत आहे. अगदी ज्यांना दुर्गा सप्तशती चालू आहे त्यांनी सिद्धकुंजिक स्तोत्र पठण केले तरी चालेल. पण ज्यांचं दुर्गा सप्तशती चालू नाहीये त्यांनी 11 वेळा पठण करावं. काय? तर सिद्धकुंजिक स्तोत्र. आता मी तुम्हाला सांगते, जर संकल्पयुक्त पाठ केले तर तुम्हाला तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या कुठल्या पाठ केल्यावर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होतात ते मी तुम्हाला सांगते. बघा सगळ्यात आधी तर ही सेवा करत असताना मारणं, मोहम, वशीकरम, स्तंभम आणि उच्चाटन इत्यादी कारणांनी जर तुम्ही अडकले असेल तर तुम्हाला यातून मार्ग मिळतो, म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. त्याच्यामध्ये ओम ऐ ब्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र आपण पठण करत असतो. पण केवळ सिद्धकुंजिक स्तोत्र म्हणजे हा जो मंत्र आहे याचा संपूर्ण अर्थ आहे. हा सिद्धकुंजिक स्तोत्रमध्ये दिलेला आहे. सिद्धकुंजिक स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक पठण केले पाहिजे. दररोज उपासनेमध्ये सुद्धा तुम्ही त्याचा ऍड करू शकता, म्हणजे जे तुम्ही नित्यसेवा करता त्याच्यामध्ये सुद्धा ऍड करू शकता. 5 पाठ केले तर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार आहे. जर तुम्ही 5 पाठ केले तर तुम्हाला यश कीर्ती प्राप्त होणार आहे. संपत्तीसाठी तुम्हाला 9 पाठ करायचे आहेत. घराच्या सुखशांतीसाठी तुम्हाला 3 पाठ करायचे आहेत. 3 पाठ म्हणजे काय? रोज 11 वेळा पाठ करणं. रोज 11 वेळा असं पठण करून तुम्हाला 3 दिवस पठण करायचं आहे. म्हणजे रोज 3 दिवस तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. शत्रूपासून रक्षण मिळवण्यासाठी 3, 7 किंवा 11 पाठ करू शकता. रोजगारासाठी, नोकरी मिळावी, उद्योगधंदा चालावा यासाठी तुम्ही 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 11 या पद्धतीने तुम्ही पठण करू शकता. सगळ्यात आधी आपल्याला काय असतं, आता समजा आपला एखादी कुठली तर अडचण आहे आणि आता आर्थिक अडचण आहे. आपलं कसं असतं की मी एकदाच पाठ करेन, एकदाच मी वाचेल, 11 दिवस सेवा करेल, मग मला लगेच काहीतरी मिळावं. मला एक सांगा, आपल्याला भूक लागली म्हणून आपण एकच घास खाल्लो तर आपली भूक मिटेल का? आपलं पोट भरेल का? नाही ना. मग आपली भूक कितीही आपल्याला माहिती असते, त्या पद्धतीने आपण म्हणजे खाणार असतो. तर त्याच पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही तुमची सेवा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमची अडचण किती आहे. आपली अडचण जर एवढी असेल तर आपल्याला एवढीशी सेवा करून कशी चालेल? आपली अडचण असते इतकी आणि आपल्याला इतकी सेवा करायची असते, मग ते कसं होईल? म्हणून तुम्हाला असं सांगायचं की तुमच्या जे अडचणी काय आहे, तुमचे संकट काय आहे तुम्हाला जास्त माहिती आहे. मग अशा वेळेस सेवा वाढवा. रोज मी 11 वेळा सिद्धकुंजिक स्तोत्र पठण करणार. मी 11 दिवस लगातार पठण करणार आणि बघा तुमच्या अडचणी कमीत कमी होतात. अगदी याचंच कारण नाही, म्हणजे याच कारणासाठी नाही, तुमच्या बाकीच्या पण कोणत्या पण अडचणी असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सिद्धकुंजिक स्तोत्राचं पठण करू शकता. पण एकदाच करू का, दोनदाच करू का असं नाही. आपल्याला जेवढ्या अडचणी जास्त आहेत तेवढी जास्त सेवा करायची आहेत. परमेश्वराजवळ जाणं त्याच्यासाठी अखंड परीक्षा घेतली जाते, खूप परीक्षा घेतली जाते. पण हो, जेव्हा तुमची परीक्षा घेतली जाते तेव्हा समजावं की आता माझ्या आई भवानीच्या, माझ्या परमेश्वराजवळ मी जात आहे. आणि जेव्हा त्यांच्याजवळ जातो ना, त्यांच्या चरणावर आपण डोकं ठेवतो
तेव्हा काहीच वाटत नाही. मग कितीही संकट असो, कितीही अडचणी आल्या तरीही आपल्याला आपला मार्ग मिळतो आणि तेव्हा काही मागावंसं पण वाटत नाही. आणि आता आपण सांसारिक माणूस म्हटलं ना, किती नाही म्हटलं तरी आपल्याकडून काही ना काही मागणं होतंच आणि ते मागणं चुकीचं नाही आहे. त्याच्यासाठी सेवा पण भरपूर करायची. तर मला इतकं पाहिजे, तुम्हाला इतकी सेवा करावी लागेल. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की अडचणी जर जास्त असतील तर तुम्ही सेवा वाढवा. तुम्हाला जर काही आर्थिक संकट असेल, शत्रूचा त्रास होत असेल, आता शत्रू म्हणजे घरातले पण असू शकतात, तरीही तुम्ही 11 पाठ करू शकता. 11 दिवस रोज 11 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. असं तुम्हाला 11 दिवस पठण करायचं असतं. सिद्धकुंजिक स्तोत्र इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर सेवा आहे, तर नक्कीच तुम्ही करा. आता तुम्ही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खरंच करा. आणि आई भवानी आपल्या समोरच असणार आहे. ती सूक्ष्म स्वरूपात तिचा वास असणार आहे. तिच्या समोर तुम्ही ती सेवा करा. बघा, तुम्हाला उपवास करणं शक्य नाही होत, पण परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग काय आहे? तर सेवा, नामस्मरण आहे, नामजप आहे. तर या बाबतीत मागे पडायचं नाही. उपवास नाही केला तरी चालेल, कारण या ज्या गोष्टी आहेत या बाबतीत अजिबात मागे पडायचं नाही. तर वर्षभराचा साठा आपल्या आई भवानीचा या 10-11 दिवसात साठवून ठेवायचा आहे. मग थोडासा हाल झाले तरी चालेल, पण आपण सेवा मात्र आपल्याला पूर्णत्व करायचे आहे, यात काही शंकाच नाही आहे. आणि तुम्ही कराल सुद्धा. तर बघा, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचार, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.